सल्ला काय त्यांना, म्हणजे ह्याने जे म्हणतात आणि ह्याने जे म्हणतात, या दोघांमध्ये कोण खरं वाटलं तुम्हाला? मी ह्यांचंच यांचं खरं वाटलं नाही नाही. का? हे बघा आता साहेब आगत आहे दाम आमच्या झाल्यावर तू सांग. आमच्या झाल्यावर पूर्वीपासून धरण कोणावर केले? शेतकऱ्याचे केले. पासून पंचायत समिती जिल्हा परिषद झाला, सगळे आता लोक काय करायचं करतील. कोण कोणाला निवडणुकाची निकाल लागल्यानंतर त्यांना कळेल. तुम्ही एक म्हणजे कोण घराणे करते त्याला. आणि शेतकऱ्याला 3 वेळा सोडत होता. नाही आता, परंतु आता हे बघा मी सांगतो, शेतकऱ्याला त्यावेळी 3 वेळा सोडत होता. कोण होता आमदार? मित्र साहेब. हा खाली. मग आता 2 वेळा सुद्धा सोडत नाही. बंधाऱ्याला पाणी सोडत नाही सर. पावसामुळे काय थांबते तेवढंच हे वापर करायचं. अक्कलकोटच्या नावावर दुसऱ्या वेळ पाणी वाटप इकडे करायचं. हा आता पाणी सगळ्याकडे गावगाव अक्कलकोटच्या नावाखाली अक्कलकोटला पाणी पुरवठा आहे म्हणायचं आणि पाणी राखीव ठेवायचं, खाली पाणी ठेवायचं नाही. कारण का? मेत्रे साहेबांचा लास्ट बंधारा आहे, तिथपर्यंत त्यांचं राजकारण आहे सर. आणि ते मागील 5 ते 7 वर्षात किती कामं झाले ते मुरलूरच्या धरणाचं पाणी मेत्रे साहेबांच्या प्रयत्नामुळे आले. घेतलेले जागा होतं मुस्लिम समाजाचे, पण आता ते काढून समाजामध्ये नाही साहेब, विकासाच्या प्रश्नावर आहे. समाजामध्ये नाही, विकासाच्या प्रश्नावर. एका समाजाच्या बाजूने तुम्ही चाललेले लोक आहेत ते. नाही, आता कुठे ह्याच्यावरती चाललेले समाज लोकं आहेत नाही. ते. सिद्धाराम मेत्रे साहेबांनी उजनीचं फक्त पाणी त्या आणलं जागा त्यांच्याकडून आणि घ्यायचं पाणीच्या तुमच्या नावावर- हिंमत नव्हते. आता आमदार आल्यामुळे जागा आपल्या ताब्यात घेऊन आता बस स्टँड बांधेल, त्याला पण विरोध करायचा म्हणलं तर कसलं हे? शक्यच नाही. हे कार्यकाळ पूर्ण मेत्रे साहेबांचा महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे. राजकारणाचा भोंगा वाजलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषद गट जे आहे, सालगरा गट हा महत्वाचा गट मानला जातो, कारण मोठी मतदारसंख्या आहे या गटात. आपण आज आलेला होता हत्ती कणबस या ठिकाणी. तर या ठिकाणी जे आहे 2 उमेदवार तगडे आहेत. शिवराज मेत्रे आणि सिद्धाराम बाके. का कुणाशी हवा आहे? शिवराज मेत्रेचा हवा आहे. कसं सांगावं? कारण पूर्वीपासून त्यांनी कामं करत आलेलं आहे, तालुक्याचा विकास केलेला आहे. खास करून बीजेपीचा सरपंच असताना सुद्धा विज्ञान विकास महामंडळामार्फत मेत्रे साहेबांनी आमच्या गावाला 93 लाखाचे निधी दिलेले आहे 10 वर्षाच्या अगोदर. त्यामार्फत पूर्ण गावात आपलं कॉन्क्रिटीकरण रोड झालेलं आहे. गावात जायला येत नव्हतं, ते आमदार साहेबांनी निधी दिले. त्यांच्यामुळं आमचं गाव पूर्ण जाऊन बघा तुम्ही, कुठेही तुम्हाला पाहायला चिखल लागत नाही. ह्या बीजेपीवाल्यांनी काय केलंय विचारा, समोर कोण आहे. उत्तर काय द्याल तुम्ही? मी मूळ सांगतो साहेब, मी मूळ या गावचाच नाही. माझा मूळ गाव आहे हैदरा. तुम्ही अगोदर हैदराला वगैरे गेले असेल, तिथलं परिस्थिती काय होतं, रस्त्याच्या परिस्थिती म्हणा, पाणी टंचाई म्हणा, तुम्ही दर्गाचे हे विकास कामं बघा. आणि मागील काळात मेत्रे साहेब तालुक्याचे गृहमंत्री पण होते, राज्याचे गृहमंत्री पण होते. पण आता कल्याणसाठी साधा एक आमदार झाले, एक सरपंचापासून आमदार झालेले माणूस आहे. पण त्यांना जाणीव आहे की कामं कसं करायची, कुठल्या पद्धतीने करायची. आता सगळ्या तालुक्यातले रस्ते बघा, सगळं काय आहे ते कामं झालं. आता अक्कलकोटच्या बसस्टँडचं बघा, मल्लिकार्जुन मंदिर बघा, आणि मैंदर्गीचं ह्याचं पाणी टंचाईचं ह्याचं निधीचं बघा. सगळे कामं कल्याणसाठी त्यांनी केलेले आहेत. नाही, काम बस स्टँडला ज्यावेळेस बस स्टँड मंजुरी झाली, ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार असताना बस स्टँडला मंजुरी मिळालेली आहे. ते सिद्धाराम मेत्रे साहेबांच्या प्रयत्नामुळं बस स्टँडला 2 वर्षाच्या अगोदर, या पलीकडे ज्यावेळेस 2019 नंतर ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब, त्यावेळेला उद्धव साहेबांनी मंजूर केलेलं आहे. ते पण मेत्रे साहेबांच्या प्रयत्नामुळं ते बस स्टँड झालेलं आहे. साहेब कागदपत्री तुम्ही बघून घ्या, तुम्हाला स्वतःला माहितच असते मेडवाल्यांना कोणाला 17 वर्षात किती कामं झाले ते. एक मिनिट, मी काय म्हणतोय, 17 वर्षे किती कामं झाले ते, आणि मागील 5 ते 7 वर्षात किती कामं झाले ते. मुरलूरच्या धरणाचं पाणी मेत्रे साहेबांच्या प्रयत्नामुळे आले. घेतलेले जागा होतं मुस्लिम समाजाचे, पण आता ते काढून समाजामध्ये नाही साहेब, विकासाच्या प्रश्नावर आहे. समाजामध्ये नाही, विकासाच्या प्रश्नावर. एका समाजाच्या बाजूने तुम्ही चाललेले लोक आहेत ते. आता कुठे ह्याच्यावरती चाललेले समाज लोकं नाही. आहेत ते. सिद्धाराम मेत्रे साहेबांनी उजनीचं फक्त पाणी त्या आणलं. जागा त्यांच्याकडून आणि घ्यायचं तुमच्या पाणीच्या नावावर- हिंमत नव्हते. आता आमदार आल्यामुळे जागा आपल्या ताब्यात घेऊन आता बस स्टँड बांधेल, त्याला पण विरोध करायचा म्हणलं तर कसलं हे? शक्यच नाही. हे कार्यकाळ पूर्ण मेत्रे साहेबांचा महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे. ह्यांनी फक्त नाव
त्यांच्या नावावर जोगवा मागते यांनी. जोगवा मागतो म्हणजे मोठा शब्द हा, वापर. फक्त उत्तर द्या, जोगवा मागते. स्ट्रॉंग उत्तर द्या. कोण जोगवा मागायला उजनीचं पाणी ह्यांनी सोडलं. मागवायला तर आता नाही, पाणी तुम्ही शक्यच 17 वर्षात आणले नाहीत, 5 वर्षात आणल्यावर आता मी पण तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे नाहीये. प्रयत्न होता साहेब. पूर्ण प्रयत्न होता. जोगा कोणी जलसंपदा मागायलेत? मंत्री- आम्ही केलेल्या कामाचे जयंत जोगा पाटील. तुम्ही मागायलेत. जलसंपदा जनता- मंत्री जनता, जयंत पाटील असताना सुद्धा त्यांनी लोकसभेत पाठपुरावा त्यांनी केला. विधानसभेत पोस्ट दिलेले आहे. कोणी कामं केले, कोणी नाही. ह्याचं पोस्ट तुम्हाला मिळाले. आता पंचायत समिती जिल्हा नाही. परिषद मध्ये पण भेटेल. शक्यच नाही. पोचपावती मिळणारच, काम करणाऱ्याला मिळणारच. जयंत पाटील असताना सुद्धा मिळालेले आहे हो. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना सुद्धा मेत्रे साहेबांनी खूप काही प्रयत्न केले उजनीचं पाणी आणण्यासाठी. त्यांनी पाणीच्या नावावर राजकारण करून 10 वर्षांनी हे केले. तालुक्याच्या काहीच लोकांना नाही विचारा करणार. तुम्ही, तालुक्याच्या जनतेला जाऊन विचारा, मग तुम्हाला कळेल आता कोणी काम केले, कोणी नाही. आता तुम्ही स्वतःच फिरले असेल अक्कलकोट तालुक्यामध्ये, विकास काम मागच्या 17 वर्षाचं कसं आहे आणि 5 वर्षाचं कसं आहे. नाही, पूर्वीपासून काम आहेच. इकडे या. पूर्वीपासून काम आहेच. आतापर्यंत 1 रुपया सुद्धा निधी आणला नाही कुरनूर धरणासाठी हा. कल्याण शेट्टीने. अजून भरपूर काम आम्ही आहे. पुरावा मेत्रे देतो. साहेब किती केलेलं आहे तेवढ्यातच थांबलेला आहे. आम्ही पुरावा देतो. मेत्रे साहेबांनी किती प्रयत्न केले, हा, कोणाच्या तयार आहे आपण पुरावा. तुम्ही पण द्या, आम्ही पण पुरावा द्यायला. तुम्ही पण पुरावा द्या, आम्ही पण पुरावा देतो. तयार आहे. आपण विधानसभा लोकसभा इलेक्शन करताना आपण कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन केलेले नाहीत. फक्त आपल्या कामाच्या ह्याच्यावरती आपण इलेक्शन केलेले आहे. साहेब ह्यांनी फक्त यायचं, पूजा करायचं आणि आम्ही पाणी आणलो म्हणायचं, एवढंच काम केलं. बाकीचं काहीच नाही. विकास शून्य. आपण फक्त कामं नाही केले जर कागदावर असले असते तर आता 17 वर्षात कालला पाणी आलेले असते साहेब. आता कशाला आले? एवढं 17 वर्षाच्या नंतरच पाणी कसं काय आलं ते फक्त काय साहेब, राजकारण घराणीशाही. फक्त घराणीशाहीवर राजकारण चालू आहे. यांचा विकास काही नाही. घराणेशाहीवरती राजकारण असले असते तर तानाडे साहेब काहीच आमदार नाही. झाले नसते, आणि ह्यांनी काय म्हणतात आपलं सिद्धरामप्पा नाही. पाटील आमदार झाले नसते, आणि सचिन कल्याण ते शेट्टी आमदार अगोदरच्या- झाले. घराणेशाही असले तर एका अगोदरच्या पक्षाकडून 3 आमदार झाले नसते साहेब. काँग्रेस पक्षाकडून एकच कोणी झाले मित्र साहेब. काँग्रेस. त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी झालेत महादेव पाटील. महादेव पाटील घराणेशाही पण कोणाची काँग्रेस तुम्ही विचार करा ना. भविष्यापासून काँग्रेस पण फक्त आता- तानवडे पासून हा, पंचायत समिती जिल्हा परिषद आला. सगळे आता लोक काय करायचं करतील. हा. कोण कोणाला निवडणुकाची निकाल लागल्यानंतर त्यांना कळेल. तुम्ही एक BJP. म्हणजे कोण घराणेशाही करते त्याला. अच्छा. हे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सगळ्या ह्या प्रकरणामध्ये हे चर्चा ऐकून काय वाटतं तुम्हाला? हा? तुम्ही या गावचे की नाही? काय नाव? संजय संजय वाघमोठे. काय तुमच्या अडचणी काय? तुमचे शिक्षण वगैरे काय झालं? सेकंड इयरला BA का BCom? आहे. BCom. हो. काय तुमच्या मागण्या आहेत सांगा. मागण्या काय नाही, कोणी पण निवडून येते आणि त्यांनी आपल्या कामामध्ये असतात. तिकडे कोणी लक्ष देत नाही. आपल्या काय मुलांना इथं रोजगार नाहीये. आपला अजून गावचा एवढा विकास नाहीये, लाईनचा विकास नाहीये. अच्छा. इलेक्शनला कोण कोण थांबलेत माहिती आहे का तुम्हाला? जिल्हा हो, परिषद हो. कोण कोण थांबलेत? जिल्हा परिषदला सिद्धाराम बाके आणि शिवराज बिराजदार, तुम्ही आणि हा. पंचायत समितीला हा. आमच्या साईडला, आणि जे आपलं शिवसेना पक्षाकडनं शिंदे आपलं शिवराज मेत्रे आणि सोलापुरे म्हणून थांबलात. कोणाची हवा? आता सध्याला असं आहे की हवा तरी बीजेपीची आहे, पण लोकांचे विचार काय की त्यांच्या परस्पर म्हणजे आपलं काहीतरी कारणामुळे त्यांचं जमत नसल्यामुळे त्यांनी शिवसेनेला मतदान करायचं असं लोकांचे विचार आहेत. नाही ठीक आहे, लोकांचं तुमचं मत काय आहे सांगा. तुम्ही मतदान आहे ना तुमचं? हो आहे ना. हा, मग तुमच्या मनात काय वाटतं? मी अजून तरी निश्चय केला नाही आपण की आपल्याला कोणी काम करेल त्याच्यावर आम्ही मतदान करणार. म्हणजे लोक असं म्हणतात की त्यांचं काहीतरी परस्परी दुश्मनी आहे अथवा काहीतरी आहे, त्यांच्यावर त्यांनी लोकांनी आपलं शिवसेनेलाच मतदान करायचं असं विचार चालू आहे. काय वाटतं ह्या मतदारसंघात जे आहे हवा कोणाची? शिवराज मेत्रेच, कारण पूर्वीपासून त्यांचा भाग आहे आणि बीजेपी वाल्यांनी निष्ठावंतांना डावलून अन्याय करायला त्यानं. साहेब आम्ही लहान असताना बाबासाहेब तानवडे आमदार होते, त्यांनी असे शेतात काम करणाऱ्या बायाला जाऊन भेटून पक्ष वाढवलेला घराणा आहे. त्यांच्या पक्षावर यांनी आज अन्याय केलेला आहे, त्यांच्या घरावर अन्याय केलेला आहे. त्यांच्या मुलाला आज त्यांनी तिकीट देतो म्हणून डावलून त्यांनी तिकीट दिले नाही. त्यांचा मुलगा कोणत्या पक्षातून थांबला आता? आता शिवसेनेकडनं आहे, कोणत्या गटातनं? वागदरी गटाकडून.
मग त्यांचे अन्याय केलेले आजचा पक्ष आहे साहेब. बघा तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न सांगतो साहेब. रात्री 12 वाजता लाईट येतं साहेब, 1 मिनिट, साहेब, आणि सकाळी एक 6 मिनिट, वाजता. एक शब्द मी बोलतो साहेब, साहेब, मी एक बोलतो. शब्द बोलतो. हे त्यांना धोरण त्यांना बघा दिले तर तुमच्याकडे घराणशाही आहे, बरोबर आहे का? नाही तिकीट साहेब. त्यांनाच रिटर्न दिले तर तुमच्याकडे काय? आता तानोडीच्या तसं परिवार नाही वडील साहेब, झाला, शेवटी मुलं झालं, निष्ठावंत आता त्याला दुसऱ्यांना मारा. नाही, आता निष्ठावंत. दुसऱ्यांना दिले तर काय म्हणायचं? आता त्या घराकडे त्या घराण्याकडे निष्ठावंत डावलले आहे. गेले, साहेब, असं कुठं असतं पक्ष का हो? कोण वाढवले त्याला महत्व आहे. मुलगा कोण वाढवतो त्याला महत्व आहे. बायको आल्यावर बायको वाढवत नसते. सगळं तुम्ही मुलगा बोलणार, कोण, त्यांना आई वडील तिकीट वाढवत रिटर्न नसते. त्यांनाच दिले तर त्यांचा काय विचार म्हणणार तुम्ही? करावा लागतो. घराणशाही नाही, त्यांचा निष्ठावंतांचा विचार करावा लागतो. ह्यांचे धोरण सगळं चुकीचं आहे. रात्री 12 वाजता लाईट येतं, शेतकरी काय करावं? रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत या प्रश्नावर कोणी विचारलं नाही. या बीजेपीला कळत नाही. यांनी काय त्या अनूर भागात दिवसा असतात. एकच नाही सर, साहेब, तडवळ भागा साईड पण दिवसा ह्यांनी लाईट असते. ह्यांनी पण आता शेतकरी, हा. ह्यांनी पण रात्री 12 वाजता नाही, जातात. यांना सगळीकडे विचार येत नाही. सगळं ते दिवसा लाईट असते सर साहेब. आपलं 4-5 गाव आहेत, डे नाईट वीज देतात. अच्छा, मग आता मागण्या काय आहेत? जे निवडून येईल ना, मागण्या काय नाही सर, शेतकऱ्यांचं लय अवघड आहे सर. रात्री रात्री लाईट येतात आणि लय हे असते तर मग नाही, आता ह्या दोघांची तुम्ही चर्चा दिवसा लाईट पाहिजे हो ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही ह्या दोघांची चर्चा ऐकली. हे शिंदे समर्थक आहेत, हे भाजप समर्थक आहेत. ह्या दोघांना काय आपलं वंचित आहे साहेब. कोण पण येऊ दे, ते वंचित मतदान करणार आहे. नेत्रे समर्थक. काका जरा तुम्ही इकडे या, तुम्ही जरा वयस्कर आहे, तुम्ही ऐका जरा, इकडे या, इकडे या, इकडे या. आता हे 2 तरुणांनी जरा इकडे तोंड करा. या 2 तरुणांनी आता चर्चा केली. या 2 तरुणांना काय सांगाल तुम्ही? काय सल्ला द्याल यांना आणि या बीजेपी समर्थक आणि शिंदे समर्थक? शिंदे समजतो. सल्ला काय त्यांना? म्हणजे ह्याने जे म्हणतात आणि ह्याने जे म्हणतात, या दोघांमध्ये कोण खरं वाटलं तुम्हाला? मी ह्यांचंच यांचं खरं वाटलं नाही नाही. का? हे बघा, आता साहेब अगं काय दाम आमच्या झाल्यावर तू सांग. आमच्या झाल्यावर पूर्वीपासून धरण कोणावर केले? शेतकऱ्याचे केले. कुरनूर धरण शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. हा, हे कमी झालं. आता तानवेडे साहेब ह्यांनी सगळं मंजूर आणले, त्यांनीच पाय मारले, त्यांनी नशीब कमी, त्यांनी वारलंय. वारल्यावर मेत्र साहेब आला. मेत्र साहेबांना कुरनूर लोकांना सगळं जागा स्वतःचे खर्च करून सगळं वाडा बांधून, सगळ्या शाळा बांधून तिकडं दिलं त्याला. दिलं त्याल्यावर त्यावेळी थोडं मोकळा झालाय बांधकाम करायला. मग त्यावेळी मोकळा झालाय, बांधकाम झालं, सगळं झालं. आता पाणी शेतकऱ्याला 3 वेळा सोडत होता. नाही नाही नाही, आता परंतु आता हे बघा, मी सांगतो, शेतकऱ्याला त्यावेळी 3 वेळा सोडत होता कोण होता आमदार? मित्र साहेब. हा, खाली. मग आता 2 वेळा सुद्धा सोडत नाही. बंधाऱ्याला पाणी सोडत नाही सर. पावसामुळे काय थांबते, तेवढंच हे वापर करायचं. अक्कलकोटच्या नावावर दुसऱ्या वेळ पाणी वाटप इकडे करायचं. हा, आता पाणी सगळ्याकडे गावगाव अक्कलकोटच्या नावाखाली अक्कलकोटला पाणी पुरवठा आहे म्हणायचं आणि पाणी राखीव ठेवायचं, खाली पाणी ठेवायचं नाही. कारण का? मेत्रे साहेबांचा लास्ट बंधारा आहे, तिथपर्यंत त्यांचं राजकारण आहे सर. तिथपर्यंत म्हणजे पाणी खाली सोडायचं नाही. सध्या तर पाणी आहेतच साहेब. आता सध्या पाणी तुम्ही आहे. येताना बघा, जावा ना, मान्य गावाकडून करतो गावा. पावसाने आलेले पाणी आहे. साहेब, आता दुष्काळीच्या परिस्थितीत ओव्हरफुल पाण्यासाठी थोडं पाणी आहे सर ते. टंचाई ते होणार, तेव्हा सोडलेलं सोडलं पाणी नाही. नाही. आता यावर्षी धरणातून असतं का ओव्हरफुल नाही पाणी आहे. बघा. मान्य आहे. हे बघा, ओव्हरफुल पाणी आहे. नाही, उजनीचं पाणी आणतं म्हणून काय, कुरनूर हे धरणाचा बघा. विषय जर बोलायचं जर असेल तर हा. 17 वर्षात तुमच्या हाताने झाले नाहीत. नाही आता सर, शेवटच्या 17 5 वर्षात आम्ही केलेलं आहे. काय केलंय? त्याच्या पोतपती विधानसभेमध्ये काय already केलं? दिलेलं आहे. काय केलं? त्याच्या 5 बाबतीत वर्षामध्ये नाही, काय केलं? त्याच्याविषयी हा? पण तुम्ही हे बघा, योग्य जर मतदान करणार, वोटिंग जर करणार असेल अक्कलकोट तर- पाणी पुरवठा आम्हाला मान्य आहे. हे 1 मिनिट. माझे आमदार आम्हाला म्हणते तो साहेब हा. हे हो साहेब, तुमच्या लक्षात असू दे. आज मुलं जन्मल्यावर लगेच मुलं आम्हाला पोटाला घालावं का त्याला पालन पोषण करावं लागतंय?
तसं कामं असतंय, टप्प्याटप्प्याने होत असतंय. 7 तुम्ही वर्ष आज झाले नाही, एकदमच आता घेऊन या. एकदमच हे म्हणलं कसं करायचं. होतं? हे बघा, अक्कलकोट टप्प्याटप्प्याने चाललंय. अक्कलकोट तुम्ही पाणी 2 नंबर शिवाय पुरवठा तालुक्यात काहीच केलं नाही हिरडी साहेब, सोडलं. हे लक्षात ठेवा. हिरडी 2 नंबर सोडलं. दिल्याशिवाय तुम्ही तालुक्यात हा. विकासाचा विचारच केला नाही ते. 2 नंबर नाही हे हा. चुकीचं आहे. हा, स्वतःचं चुकीचं आता कशाला? चालू आहे. चुकीचं आता कशाला? कोणाचं चालू आहे, तुम्ही सर? काँग्रेस आता सोडून तो कशाला चालू आले? तुमच्या 2 नंबर धंदा आता- चालवा म्हणून नाही चालेल ना? नाही शक्य नाही त्याच्या सर. आता व्यतिरिक्त काहीच कोणाचं नाही चालू आहे? तुमच्या ह्याच्या काका, नाही उद्देश दुसरं काहीच आता नाही. दोन एवढं- नंबरचा विषय याच्यामध्ये आहे. वादावाद कुठला कशाला वाद आहे? 2 नंबर काय आहे त्यांचं? 2 नंबर काय आहे? हे बघा, अक्कलकोट अगोदर पाणी पुरवठा हिल्लीला होता. ते हिल्ली सोडून आता धरणाचं किती पाणी असतंय ते हळीहळीला सगळ्याला पाणी पुरवठा दिलाय. मग आता तुमच्या गावाला जे आहे त्यांचं आता बंद झालं की पाणी तुमच्या हे हत्ती कणबसला जे आहे कोणत्या धरणात पाणी येतं? मग आता कुल्लूर झालं. मग आता काय मागणी आहे आता तुमची की तुम्हाला 2 वेळा उन्हाळ्यात 3 वेळा पाणी सोडावं. स्वार्थामुळे सोडत त्याचा हनूर कसं आहे, धरणाला लागून गाव आहे त्यांचं. नाही नाही आता तुमच्या हत्ती कणबसला फक्त 2 वेळा पाणी येतं का? 2 वेळा सुद्धा आलं नाही गेल्या वेळी. अच्छा हा. 2 वेळा सुद्धा आलं नाही. काय झालं साहेब, त्यांचं गाव तिथं जवळ आहे. कुरनूर आणि फक्त हनूरला फायदा होते. त्यांनी पाणी सोडलं तर त्यांना पाणी, त्यांच्या शेतकऱ्याला त्यांच्या गावापुरता विचार करून त्यांनी खाली पाणी सोडत नाही. पाणी सोडावं तुम्हाला महिन्यात ना का महिन्यात ना किती? मग 2 महिन्यात एकदा सोडलं तरी पण चालतं हो साहेब. सोडतात उन्हाळा अगोदर जातो. सोडलेलं आहे 3 वेळा. आणि मग मेन आता- मुद्दा शेतकऱ्याचं हे आता प्रश्न आहे. प्रमुख मागणी जे कोणी निवडून येईल पाणी सोडा अशी प्रमुख मागणी. हा नाही, बरोबर. आणि दुसरी एक प्रमुख मागणी, दिवसा लाईट पाहिजे आम्हाला. दिवसा लाईट. हा दिवसाला आठ पाहिजे. दिवसा लाईट कोणी पाहिजे. निवडून येऊ दे, शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. हे बीजेपी तरी करणार नाही, हे फिक्स आहे. आम्हाला मान्य आहे बीजेपी करणार नाही. आता झालं की आता 7-8 किती दिवस झाले सर? तर आपल्यासोबत होते हत्ती कणबस येथील ग्रामस्थ तरुण यांनी अतिशय वादविवाद जे आहे ना आपलं परखड मत व्यक्त केलेलं आहे.